नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑलमध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते. आपल्या आरोग्याचा आरसा आपले पोट असते. आपले पोट जर व्यवस्थित साफ होत असेल, आपल्याला नीट भूक लागत असेल, तर आपण निरोगी असे आयुष्य जगू शकतो. अपचन, ॲसिडिटी, गॅस होणे, IBS, कॉन्स्टिपेशन म्हणजेच मलबद्धता असे पोटाशी संबंधित अनेक आजार आहेत. यापैकीच एक आहे IBS म्हणजेच इरिटेबल बॉवेल सिंड्रोम. यालाच आयुर्वेद शास्त्रामध्ये ग्रहणी असे नाव आहे. यामध्ये व्यक्तीला पोटाशी संबंधित लक्षणे अशी निर्माण होतात. चयापचय क्रियेमध्ये बिघाड हा झालेला असतो. तर आज आपण ग्रहणी म्हणजेच IBS या आजाराविषयी सविस्तर वर्णन बघूया. त्यापूर्वी जर आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच तुम्ही मला फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. आपली जी पचनक्रिया असते ही पाचक अग्नीमुळे होत असते. हे पाचक अग्नी, हे पाचक स्त्राव छोट्या आतड्यांमध्ये, ज्याला आयुर्वेद शास्त्रामध्ये मराठीमध्ये ग्रहणी असे नाव आहे, इथे स्त्रवित होत असते आणि ही पचनक्रिया आपल्या छोट्या आतड्यांमध्ये होत असते. आपली पचनक्रिया जर चांगली असेल तर आपले छोटे आतडे, मोठे आतडे हे क्रियाशील असे असतात आणि जर पाचक अग्नी हा योग्य नसेल तर हे जे काही आतडे आहेत हे क्रियाहीन होतात, अकार्यक्षम असे बनतात. व्यक्ती जे काही अन्नपान करत असते त्यामधून अन्नरस हा निर्माण होत असतो आणि त्यानंतर सार भाग म्हणजे शरीराला आवश्यक असणारे विटॅमिन्स, मिनरल्स हे आतडे शोषून घेतात आणि मलभाग म्हणजे मूत्र आणि मल हे पुढे पुढे ढकलले जाते मोठ्या आतड्यांमध्ये. छोट्या आतड्यांमध्ये ही पचनक्रियेचा जास्तीत जास्त भाग हा होत असतो. पचनक्रिया झाल्यानंतर मोठ्या आतड्यांमध्ये जेव्हा हे अन्न अर्धवट पचलेले अन्न पुढे ढकलले जाते त्यावेळेला मलमूत्र भाग वेगळा काढला जातो. तसेच पाणी म्हणजेच हे वेगळे देखील शोषले जाते आणि शेवटच्या भागामध्ये, मोठ्या आतड्यांच्या शेवटच्या भागामध्ये मलभाग हा साठला जातो आणि पुढे हा शरीराबाहेर ढकलला जातो. मूत्र हे मूत्राशयामध्ये जमा होते, तसेच मल हे मलाशयामध्ये जमा होत असते. ही झाली नॉर्मल क्रिया पचनासंबंधीची. पण इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्या वेळेला होते त्यावेळेला ह्या पचनक्रियेमध्येच बिघाड हा झालेला असतो. व्यक्तीची चयापचय क्रियाच ही मंद झालेली असते, ती बिघडलेली असते. अन्नातील जो काही मल आणि मूत्रभाग आहे हा वेगळा काढला जात नाही. जे काही शरीराला आवश्यक घटक आहे ते अन्नामध्ये तसेच राहते आणि त्यावेळेला आपण त्याला म्हणतो ग्रहणी हा आजार झाला किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम हा आजार झालेला आहे. यामध्ये लक्षणे कोणती निर्माण होतात हे बघूया. ज्या वेळेला IBS होतो त्यावेळेला त्याची चयापचय क्रिया ही बिघडलेली असते. त्यामुळे अपाचित अन्न असे हे मलावाटे बाहेर पडत असते. जो घट्ट भाग मलाचा बाहेर पडायला हवा तो तसा न पडता त्यामध्ये अन्नाचे कण, अपाचित अन्नाचे कण आणि पाणी हे बाहेर पडत असते. व्यक्तीच्या पोटात खूप जास्त प्रमाणात गॅस निर्माण होतो, त्यामुळे गुडगुड असा आवाज होतो. पोट गच्च असे होते. पोट हे दुखते आणि अवेळी केव्हाही मलप्रवृत्तीही होते. मल कधी पातळ, कधी घट्ट, कधी आवयुक्त म्हणजे चिकट असा मल बाहेर पडतो. मलाला खूप दुर्गंधी अशी असते आणि मलप्रवृत्तीच्या वेळी व्यक्तीचे पोट हे खूप जास्त प्रमाणात दुखते. सकाळच्या वेळी मल खूप जास्त प्रमाणात निघतो, परंतु दुपारी, रात्री पोट दुखते आणि गॅस निर्माण झालेला आढळतो. वारंवार मलाच्या संवेदना निर्माण होतात, परंतु संडासला गेल्यानंतर व्यक्तीला पूर्णपणे पोट हे साफ होत नाही. या आजारामध्ये सगळे जे काही आतडे आहे हे इरिटेट झालेले असतात, म्हणून या संवेदना निर्माण होतात पण मलप्रवृत्ती ही होत नाही. म्हणूनच याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असे म्हटले आहे. या सर्व लक्षणांबरोबरच तोंडाला चव नसणे, मळमळ उलटीसारखे वाटणे, पोटामध्ये गॅस निर्माण होणे, व्यक्तीला भूक न लागणे, तोंड कडू पडणे, आंबट ढेकर येणे,
मळमळ, उलटी ही लक्षणे निर्माण होत असतात. अन्नपचन हे नीट होत नसल्याकारणाने आणि मला वाटेच अन्न बाहेर पडत असल्याकारणाने अन्नातील जो सार भाग, व्हिटॅमिन्स, मिनरल्स जे काही आहे हे शरीर शोषून घेत नाही आणि त्यामुळे व्यक्तीला अशक्तपणा हा जाणवायला लागतो. हळूहळू शरीर प्रकृती ही खालवत जाते. हळूहळू वजन कमी व्हायला लागते. व्यक्तीच्या डोळ्यासमोर अंधारी येते, चक्कर येते. व्यक्तीने थोडे काम जरी केली तरी त्याला थकवा हा जाणवत असतो. नाभीच्या आजूबाजूला पोट हे दुखत असते. तिथे दाब दिल्यानंतर पोट हे अधिकच दुखते. शरीराचे पोषण हे योग्य न झाल्यामुळे शरीरामध्ये इतर आजार देखील बळावतात. तर अशा प्रकारे केवळ IBS झाल्यामुळे, ग्रहणी हा आजार झाल्यामुळे आपल्याला इतके लक्षणं हे निर्माण होतात. आता बघूया की ग्रहणी या आजाराची काय कारणे आहेत. अन्नपचन करणारा जो पाचक अग्नी आहे हाच मंद झाल्यामुळे, हाच कमकुवत झाल्यामुळे हा आजार निर्माण होत असतो. आणि हा पाचक अग्नी कमकुवत झाल्यामुळे अन्नपचन नीट होत नाही आणि भूक लागत नाही, असे 2 मुख्य लक्षणं हे निर्माण होतात. आपण या 2 लक्षणाकडे जर दुर्लक्ष केले तर हा आजार अधिकच शरीरामध्ये बळावतो. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला भूक लागत नाही किंवा अन्नपचन हे नीट होत नाही, याकडे आपण दुर्लक्ष करायला नको. त्यावर लगेच आपण औषधोपचार किंवा उपाययोजना करणे आवश्यक आहे. भोजनाच्या वेळा नियमित न ठेवणे, अवेळी जेवण जेवणे किंवा जेवणानंतर लगेच काहीतरी खाणे, जेवणाची वेळ झालेली नसताना देखील जेवणे किंवा खूप जास्त भूक लागलेली असताना देखील न जेवणे, असे केल्याने देखील आपला जो पाचक अग्नी आहे हा डिस्टर्ब होतो आणि आपल्याला ग्रहणीसारखे, IBS सारखे आजार हे होऊ शकतात. जेवढी भूक आहे त्यापेक्षाही खूप जास्त मात्रेमध्ये जेवणे, तिखट, मसालेदार, पचायला जड असे अन्न वारंवार घेणे, विरुद्ध आहाराचे सेवन आपल्या आहारात जास्त घेणे. विरुद्ध आहार म्हणजे काय, तर 2 विरुद्ध गुण असणारे पदार्थ एकत्रित खाणे, त्याला विरुद्ध आहार म्हणतात. आयुर्वेद शास्त्रामध्ये असे फूड कॉम्बिनेशन्स बरेच सांगितलेले आहेत, जसे दूध केळी एकत्र खाणे, मिल्कशेक, फ्रूट सॅलेड ज्यामध्ये फळ आणि दूध एकत्र घेतले जातात, किंवा नॉनव्हेज सोबत दही घेणे. असा विरुद्ध आहार हा बऱ्याच आजारांना आमंत्रण असं देत असतो. हे विरुद्ध आहार काय आहे, त्यामध्ये कोणत्या कोणत्या आहाराचा समावेश होतो याविषयीचा डिटेल माहिती असलेला व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की बघून घ्या. आपले काही नैसर्गिक वेग आहेत, जसे मल, मूत्र, अश्रू, खोकला, शिंका, भूक, तहान, स्त्रियांमध्ये मासिक पाळी, असे अनेक नैसर्गिक वेग आहेत. यांना जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवले तर शरीर हे आजारांना बळी पडते. यापैकीच मल, मूत्र, भूक, तहान यांना जर आपण थांबवून ठेवले तर आपल्याला IBS म्हणजेच ग्रहणी हा आजार होऊ शकतो. तसेच इतर जे वेग आहे यांना थांबवून ठेवल्याने कोणते आजार होतात याविषयीचा डिटेल आपल्याला माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. इथे मात्र मलमूत्र आणि भूक तहान जर आपण थांबवून ठेवले तर आपल्याला IBS हा होऊ शकतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये प्रत्येक ऋतूमधील ऋतुचर्या, दिनचर्या अशी वर्णन केलेली आहे. म्हणजे आपला पावसाळ्यामध्ये आहार कसा असावा, उन्हाळ्यामध्ये कसा असावा किंवा थंडीमध्ये आपला आहार हा कसा असायला हवा, याविषयीचे संपूर्ण माहिती आयुर्वेद शास्त्रामध्ये ऋतुचर्या या अंतर्गत वर्णन केलेली आहे. परंतु आपण 12ही महिने सारखाच आहार घेत राहिल्यास, ऋतूनुसार आहार न घेतल्यास देखील आपला अग्नी हा मंद होऊ शकतो, बिघडू शकतो आणि त्यामुळे पचनासंबंधीचे आजार हे आपल्याला होऊ शकतात. ऋतूनुसार आहाराविषयी अधिक माहितीसाठी कमेंटमध्ये लिंक आहे. तर या सर्व कारणांनी आपला जो पाचक अग्नी आहे हा बिघडतो आणि आपल्याला पचनासंबंधीचे आजार होतात. त्यामध्ये IBSचा समावेश होतो. आपण वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे,
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोवे जाणीजे यज्ञ करणं. याच्या शेवटच्या वाक्यामध्ये काय आहे की उदरभरण नोवे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजे जे काही आपण अन्नपान करत असतो हे फक्त उदरभरण नाही आहे, पोटभरण नाही आहे, तर हे यज्ञ कर्म आहे. जसे यज्ञामध्ये आपण थोडे थोडे करून तूप घालत असतो आणि तो अग्नी तेवत ठेवत असतो, त्याचप्रमाणे हा आपला पाचक अग्नी आहे. याला देखील आपल्याला थोडे थोडे अन्न टाकून त्याला तेवत ठेवायचं आहे. खूप जास्त अन्न सेवन करून त्याला तो विझल्या जातो. त्याला तेवत ठेवण्यासाठी अन्नच नाही घेतले तरी देखील तो विझतो. त्यामुळे पाचक अग्नी जर आपल्या नियमित चालू ठेवायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये थोडे थोडे अन्नच टाकणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे ग्रहणी या आजाराविषयी, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम या आजाराविषयी आयुर्वेद शास्त्रामध्ये सविस्तर वर्णन आहे. आयुर्वेद शास्त्रामध्ये याविषयी उपचार देखील आहेत. ग्रहणी हा आजार चिवट अशा आजारामध्ये मोडतो. म्हणजे याचे पथ्यपाणी, औषधोपचार हे योग्य प्रमाणात आणि नियमितपणे घ्यावे लागते, तेव्हाच तो आजार बरा होतो. सर्वप्रथम जी काही ग्रहणी या आजाराची कारणे सांगितलेली आहे त्या कारणांपासून लांब राहणे म्हणजे अर्धी चिकित्सा आहे. याचबरोबर व्यक्तीचा जो अग्नी मंद झालेला आहे याला वाढवण्यासाठी औषधोपचार हे दिले जातात. यामध्ये व्यक्तीचे वय, आजार, व्यक्तीची प्रकृती, व्यक्तीची शारीरिक स्थिती, त्याचा पाचक अग्नी कितपत खराब झालेला आहे, कमी झालेला आहे, यावरून औषधोपचार आणि पंचकर्म उपचार हे ठरवले जातात. एकाच आजाराला एकच औषध असे नाही, त्यामुळे इथे औषध सांगणे हे देखील योग्य नाही. ग्रहणी या आजारात पंचकर्म उपचार देखील केले जातात औषधोपचाराबरोबर. यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, अनुवासन बस्ती असे विविध प्रकारचे पंचकर्म उपचार केले जातात. यामध्ये उपवास करणे देखील फायद्याचे ठरते. उपवास करण्याचे काय फायदे आहेत, लंघन करण्याचे काय फायदे आहेत, याविषयीचा आपल्याला संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघायचा असल्यास त्याची कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे. औषधोपचाराबरोबर पथ्य पाळणे देखील तेवढेच महत्त्वाचे ठरते. आहारामध्ये पचायला हलका असा आहार घेणे, जेवणाच्या वेळा या फिक्स ठेवणे, पूर्वीचे अन्न हे पचल्याशिवाय म्हणजे भूक लागल्याशिवाय दुसरे अन्न घेऊ नये. तसेच जेवणापूर्वी अर्धा तास अद्रकाचा तुकडा सेंधवामध्ये बुडवून तो चावावा. यामुळे देखील पाचक अग्नी हा वाढवण्यासाठी मदत होते. हिंग, जिरे, ओवा, सैंधव यांची पूड करून ठेवावी आणि दिवसातून 3 वेळेला कोमट पाण्यासह ही 1-1 चमचा घ्यावी, जेणेकरून पाचक अग्नी वाढवण्यासाठी मदत होईल आणि जे अन्न रस पचलेला नाही आहे त्याला पचवण्यासाठी देखील मदत करेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रहणी या आजारामध्ये तक्र चिकित्सा सांगितलेली आहे. रोज जेवणानंतर 1 ग्लास ताक, त्यामध्ये जिरेपूड, सैंधव, ओव्याची पूड आणि हिंग टाकून घ्यावे. यामुळे पाचक अग्नी सुधारतो. ताकाचा विशेष असा उपयोग ग्रहणी या आजारात चरकसंहिता, शुश्रुतसंहिता यामध्ये वर्णन केलेलं आहे. याबरोबरच शेळीचे दूध, मुगाची डाळ, मूग, साठेसाळीचे तांदूळ, लाह्या, गाईचे बिनसाईचे दही, बेलफळ यांचा उपयोग आपल्या आहारामध्ये नियमित करावा. यामुळे देखील ग्रहणी हा आजार बरा करायला मदत होते. तिखट, मसालेदार, पचायला जड जेवण, अवेळी जेवण, जेवणानंतर लगेच जेवणे ह्या जेवणाविषयीच्या चुका टाळाव्या. तर अशा प्रकारे ग्रहणी या आजारामध्ये आयुर्वेद शास्त्रामध्ये विविध कारणे सांगितलेली आहेत. याच्यासोबतची लक्षणे आहेत, औषधोपचार आहेत आणि पथ्यपाणी देखील वर्णन केलेले आहेत. पथ्यपाण्याबरोबरच आपल्याला औषधोपचार घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जर आपल्याला माझ्याशी कन्सल्ट करायचे असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. तर आपल्याला पेड कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. धन्यवाद.